सोलापुरात पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झाले। शेतीचं नुकसान झाले आणि अद्याप पंचनामेच करण्यात आलेले नाहीत। पंचनामे करून मदत द्या अशी मागणी शेतकरी करतात। या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे सोलापूरचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। पाहूया। सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने जे आहे ते थैमान घातलेलं आहे। गेले 8 ते 10 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। आपण सध्या सावळेश्वर या ठिकाणी आहोत। या ठिकाणी जे आहे ते उडीदाचं पीक जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय की पूर्णपणे पावसामुळे जे आहे ते खराब झालेलं आहे। हातात तोंडाशी आलेलं पीक जे आहे ते शेतकऱ्याचं पावसामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसतंय। या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात गेली 10 ते 12 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे उडीद असेल, मूग असेल, ऊस असेल, कांदा असेल या पिकांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। सध्या आपल्यासोबत सावळेश्वर या ठिकाणचे काही शेतकरी आहेत। काय सांगाल, कोणत्या पिकाचं नुकसान झाले आणि आपल्या शेतीचा पंचनामा झालेला आहे का? पंचनामा तर झालेला नाही आणि उडीद, सोयाबीन या पिकांचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शासनानं आमच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। इथं खूप अतिवृष्टी झालेली आहे। उडीद असेल, मूग असेल, सोयाबीन असेल, ही पिकं हातातोंडाशी आलेला घास आमचा पूर्णपणे वाया गेलेला आहे। आमच्याकडे कोण बघायला लक्ष द्यायला इथं येत नाही। कुठलाही शासनाचा अधिकारी अजून आलेला नाही, कुठलाही पंचनामा झालेला नाही। आम्हाला खरंच तातडीनं या मदतीची गरज आहे। आमच्या अगोदरच आम्ही कर्जबाजारी आणि ह्यात पण आमचं असं झाल्यावर आम्ही कसं जगायचं सांगा शेतकऱ्यांनी। उगवून थोडं आल्यानंतर जे पाऊस चालू होता ते पाऊसच बंद झालेला नाही। काढत्या वेळेस कसं तर थोडंफार भरलं होती पिकं, सोयाबीन, उडीद, काय मका हे भरल्यानंतर काढत्या वेळेस सुद्धा काढू दिलं नाही की त्याने पाऊस भयंकर पाऊस पडलेला आहे। आणि काढून असं टाकल्यानंतर बी पाऊस चालू आहे की ते करायला सुद्धा ये नाही अशी आवश्यकता झालेली आहे। तर त्या अर्थी सरकारनं काय तर 2 पैसे देण्याची हमी घ्यावी असे अपेक्षा आमची। जास्त काय मग बोलत नाही। तात्काळ जे आहे ते आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जे आहे ते शेतकरी वर्गातून होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।